सार्थक राहुल सोनवणे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव सार्थक राहुल सोनवणे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नैदाबाडी. महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना या शिवजन्माच्या पवित्र समयी माझा मानाचा मुजरा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोनियाच्या दिनी महाराष्ट्राच्या मातीला स्वातंत्र्याची पहाट दाखविणारा सूर्य उगवला. जळणाऱ्या मातीला, मरणाऱ्या मनाला हिंदवी स्वराज्याचे जणू तेज दाखवून गेला. शिवनेरीच्या भिंती भिंतींना देऊन गेला. शिवाजी महाराज हे काही थोर सर्वसामान्य मुलगा नव्हते, तर ते वेरूळचे भोसले घराण्याचे सेनापती शहाजीराजे व वेरूळच्या जाधव घराण्याची कणखरणारी जिजाबाई यांचे ते थोर सुपुत्र होते. बालपण अगदी दगदगत केलेल्या माझ्या या राजाने अवघ्या 13व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. खरोखरच मित्रांनो, ज्या देशाने या स्वराज्य स्थापनेची रणशिंगे फुंकली, त्याच वेगाने अगदी स्वराज्याचे तोरण बांधले. या कालावधीत माझ्या राजाने बाजी, हिरोजी, तानाजी असे जीवाला जीव लावणारे सवंगडी जमवले. त्यामुळे या छत्रपतीला स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मिळाले. याला अर्थातच जोड होती म्हणून लढवण्याचं राजमाता जिजाबाईंचं. मी तर म्हणेन मित्रांनो, घराघरात शिवाजी नव्हे तर आपल्या मुलाला प्रेरित करणारी जिजाबाई जन्माला यावी. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन आभाळभर शौर्य गाजवणारा या शिवरायांचे कर्तव्य मानणे अशक्य आहे. मित्रांनो, 50व्या वर्षी जनतेम आयुष्य लाभलेल्या माझ्या या राजाने 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर देह ठेवला. मी जाता जाता एवढंच म्हणेन, आले किती आणि गेले किती, आले किती आणि गेले किती, उडून गेला दुराळा. संपणार नाही आणि संपूच देणार नाही असा माझ्या शिवबाचा दरारा. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय.